अजित संजय शिरसाट बोलतायत, तिकडे आधी जाऊया. ही पहिली निवडणूक आणि त्यातले त्यात लोकसभेची, आणि म्हणून प्रत्येकाने आपले दावे प्रतिदावे या ठिकाणी सांगितले होते. परंतु आमच्या मतदारसंघामध्ये जे असलेले आमचे सहकारी आमदार आहेत, आम्ही असो आमचे सहकारी असो, यांनी ज्या पद्धतीने काम या मतदारसंघात केलं त्याचा हा परिणाम आहे. म्हणून आम्ही पहिल्यापासून जो दावा करत होतो की आमचा उमेदवार जवळपास 1.5 लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे. आता जवळपास 4-5वी फेरी झाली, त्यामध्ये 17-18 हजारची लीड आहे आणि आता ह्या लीडीचं प्रमाण हे वाढत जाणार आहे. म्हणून संदीपान भुमरे यांचा विजय हा पक्का आहे, याबद्दल कोणतीही शंका नाही. आता महाराष्ट्रामध्ये जे काही निकाल येत चाललेले, तर तुम्ही पाहत असाल दर मिनिटाला हे निकालाचा बदल होताना आपल्याला दिसतो. नांदेड असेल, बाकीच्या ठिकाणचे असेल, हा निकालाचा ट्रेंड जो पहिल्या दुसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो आता बदलत चाललेला आहे. महत्वाचं म्हणजे सांगलीमध्ये जी काही निवडणूक झाली, ज्या निवडणुकीकडे सुद्धा सर्व महाराष्ट्राचं लक्ष होतं, परंतु तिथलच्या सत्यजित कदमांनी अनेक नेत्यांच्या समोर जे आव्हान दिलं होतं की तुम्ही जरी तिकडचे वाघ असाल तर आम्ही इकडचे वाघ आहोत, आणि या वाघाला त्यांनी जो चमत्कार दाखवलेला त्यांनी म्हणजेच काँग्रेसने आणि शरद पवारच्या राष्ट्रवादीने सर्वांनी मिळून हे सगळे निवडणुकीतले वाघ, सिंह, हत्ती, कोल्हे, लांडगे सगळे प्राणी या निवडणुकीमध्ये येऊन गेलेले आहेत.